नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज ब्लाऊज कटिंग करते ते तुमच्याशी मी शेअर करते। ब्लाऊजचं माप आहे, ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, चेस्ट आहे आपली 32 इंच, कमर आहे 28 इंच, शोल्डर आहे 5.5, आर्महोल आहे 5.25, तसेच स्लीवची लांबी आहे 6 इंच आणि स्लीव राऊंड आहे 5.5 इंच। तर चला आपण ब्लाऊजची कटिंग सुरू करूया। हे बघा, मी माप बाजूला ठेवते आणि तुम्हाला कटिंग दाखवते। हे बघा, सगळ्यात पहिले आपल्याला पेपरवर किंवा कपड्यावर खाली एक सरळ लाईन मारून घ्यायची, कारण की जर कापड वाकडे तिकडे असले तर आपली लाईन चुकू शकते किंवा खालीवर होते कटिंग करताना। हे बघा, आपले ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, तर त्याच्यामुळे आपण त्याच्यात 1 इंच ॲड करणार आहोत, कारण की अर्धा इंच आपली वरती शिलाईमध्ये जाईल आणि अर्धा इंच आपली कमरेच्या शिलाईमध्ये जाईल, म्हणून 1 इंच ॲड करून आपण 14 इंचावर एक लाईन मारून घेऊया। ती सरळ लाईन मारून, कारण की म्हणजे आपल्याला शोल्डरलाही व्यवस्थित पडते, म्हणून सरळ लाईन मारून घेऊया। आपले शोल्डर आहे 5.5 इंचाचं, तर 5.5 इंचावर एक निशाण मारून घेऊया। हे बघा, पूर्ण शोल्डर आहे आपले 5.5 इंच आणि गळा रुंदी आहे आपली 2 इंचाची। मग गळा रुंदी आपली 2 इंचाची आहे, म्हणजे आपले शोल्डर पट्टी येते आपल्याला 3.5 इंचाची आपल्याला शोल्डर पट्टी मिळते। त्याच्यानंतर आपला मुंडा आहे 5.5 चुकी झाली माझी, आपला मुंडा आहे 5.25 इंचाचा। त्याच्यावर आपण आता एक सरळ लाईन मारून घेऊया। हे बघा, आपली छाती आहे 32 इंच, 32 इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, कारण की 4 फोल्ड आहे, तो आहे 8 इंच। 8 इंचावर एक निशाण मारायचं आहे आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवणार आहोत, म्हणजे कधी कमी जास्त झालं तरी ते ॲडजस्ट होतं, त्यामुळे 2 इंचावर एक मार्जिन शिलाई दिलेली आहे आपण। त्यानंतर आपले कमर आहे आपली 28 इंच, 28चा चौथा भाग म्हणजे 7 इंच, 7 इंचावर एक निशाण मारायचं। त्याच्यानंतर 1 इंच आपण मागे टक्स जो मारतो त्याच्यासाठी 1 इंच घ्यायचं आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन आपण याच्यावर घेणार आहोत। हे बघा, 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची। आता आपण ह्या दोन्ही पॉईंटला सरळ लाईनने रेषेने जोडून घेऊया, सरळ पट्टीने रेष मारून आपण याला सरळ करून घेऊया। हे बघा, तसेच जी आपली मार्जिनची लाईन आहे त्याच्यावरही आपण एक निशाण मारून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने। आता आपल्याला आर्महोलला शेप द्यायचा आहे, तर हे बघा, आर्महोलला शेप देण्यासाठी आपण टोकापासून 1.5 इंचावर एक निशाण मारणार आहोत। प्रत्येकाची कशी ब्लाऊज कटिंग करण्याची वेगळी पद्धत असते, पण आपण जेवढ्या सोप्या पद्धतीने करू ना तेवढं आपल्याला चांगलं असतं। हे बघा, त्या 1.5 इंचापासून आपण असा शेप देणार आहोत। हे बघा, असं आपण याला शेप देऊन घेऊया आणि आता आपण ह्या गळ्यापासून सुरुवात करूया। तुम्ही गळा वरच्या बाजूनेही खालपर्यंत मोजू शकता शोल्डरपासून, पण जर तुम्ही कमरेपासून वरतीपर्यंत गळा मोजला तर तुम्हाला अडचण नाही येत, ॲटोमॅटिक तो आपला गळा बरोबर येतो। तर आता माझा गळा आहे, पाठीची जी पट्टी आहे ब्लाऊजची ती आहे 4 इंच, तर मी त्याच्यात अर्धा इंच ॲड करणार, का खाली 1/2 इंच कटिंग होईल आणि गळ्याच्या शिलाईमध्ये 1/2 इंच कटिंग होईल, म्हणून मी ते 4.5 इंचावर घेत आहे। गळा रुंदी आपण 2.5 घेऊ शकतो किंवा 3ही घेऊ शकतो, जसं कस्टमरला जर ब्रॉड हवा असेल तर आपण 3 इंचावरही त्याचं निशाण घेऊ शकतो, कस्टमरच्या चॉईसनुसार। 2.5, 3 किंवा गळा छोटा हवा असेल तर 2, अशा पद्धतीने आपण गळा रुंदी आणि ही गळ्याची पट्टी लाईन जोडून घेऊया। आपल्याला हवा तो ब्लाऊजला आपण शेप देऊ शकतो। मी इथे गोल गळ्याचा शेप देते। हे बघा, अशा पद्धतीने शेप देऊन घेतला आहे। आता आपण याला कटिंग करूया। चला, मी तुम्हाला कटिंग करून दाखवते। सगळं मार्जिन झालं आहे आणि हे बघा, मी हे सांगायला विसरते, आपण 1/2 इंच गळ्याच्या साईडला खाली जर ब्लाऊज रुंद निशाण मारून त्याला क्रॉस कापून घेतलं तर आपला शोल्डर हे उतरत नाही। हे बघा, आता आपण याला ब्लाऊज कापून घेऊया। हे मी याला ब्लाऊज पीसच म्हणते, ॲक्च्युली हे पेपर आहे, पण माझ्या तोंडात ब्लाऊजची सवय असल्यामुळे ते ब्लाऊज पेपर आपण कापडच याला समजूया। हे बघा, आता मी याला फक्त वरच्या बाजूने सगळीकडून कापून घेत आहे, मी गळा आत्ताच कापत नाही आहे, याचा गळा आपण नंतर कापणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने मुंड्याला गोल आकार देऊन आपण हे कापून घेऊया। जर तुम्हाला सुरुवातीला सवय नसेल गोल, हे बघा, असा शेप येत नसेल तर तुम्ही फ्रेंच कर्वचाही वापर करू शकता। हे बघा, आता आपण याला दुसऱ्या कापडावरती याला निशाण मारून घेऊया। याची मागच्या भागाला सेम आहे तसंच त्याला इथे उतरून घेऊया। पहिले आपण एक सरळ लाईन मारायची आणि खालून 1 इंच ही मार्जिन सोडायची आहे आपल्याला, अशी 1 इंच मार्जिन सोडायची। हे बघा, इथे पण मी सरळ लाईन मारून घेते। हे बघा, अशा पद्धतीने सरळ लाईन मारायची। आता हे जो मागचा भाग आपण कापला होता ब्लाऊजचा, तो सेम टू सेम
तसाच्या तसाच ठेवायचा आणि सगळीकडे सारखे निशाण लावायचे. फक्त खालच्या बाजूला 1 इंच आपल्याला जास्त वाढायचं, बाकी सगळीकडून आपल्याला आहे तसाच आपण याला निशाण मारून घेणार आहोत. हे बघा, आहे तसं आपल्याला याला निशाण मारून घ्यायचे. मुंड्याला पण अगदी आहे तसाच आपण याला शेप देणार आहोत. मग नंतर आपण याला करूया बारीक, पण आता आहे तसा पूर्ण आपण याला शेप देऊया. म्हणजे कसं आहे तसंच आपण याला शेप दिला ना तर डबल आपल्याला मापे टाकायची सगळी गरज पडत नाही. म्हणून आहे तसं आपण याला छापून घेऊया. हे बघा, गळ्याचं एक निशाण लावून घेतलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण याला निशाण लावून घेतलेले आहे. आता आपण इथे गळ्याची उंची टाकणार आहे. माझा पुढचा जो गळा आहे तो आहे 6 इंच. हे बघा, मी 6 इंचावर अशी निशाण मारून घेते आणि गळा रुंदी आहे 2.5 इंचाची. ते शक्यतो पुढच्या गळ्याची रुंदी ही 2.5च असते, पण जर कुणाला ब्रॉड हवा असेल तर आपण ब्रॉड करू शकतो. गळा शेप आपण खाली 1.5 इंच उतरून घेणार आहोत. हे बघा, आणि ही जी मुंड्याची आपली लाईन होती हिला आपण पूर्ण परत बॉक्स एक बनवून घेऊया, जेणेकरून आपण याला आतमध्ये पुढच्या मुंड्याचा आकार देऊ शकतो. हे बघा, पहिले मागे आपण 1.5 इंचावर घेतलं होतं, तर आता आपल्याला हे अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. म्हणजे आपण त्याला 1 इंचावर मार्जिन करणार आहोत. 1 इंचावर घेऊन त्याला हे बघा असा शेप द्यायचा गोल. हे बघा, तुम्ही सुरुवातीला फ्रेंच कर्वही वापरू शकता किंवा जमलं तर तुम्ही डायरेक्ट ते गोल देणे देऊ शकता. त्यानंतर आपल्याला खालपासून 3 इंचावर एक निशाण मारायचे आहे आणि ह्या साईडला 3. जी आपण 1 इंच जास्त घेतली होती ना ते सोडून द्यायचं आहे, तिथून नाही, वरतूनच 3 इंचावर एक निशाण मारून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण याला एक 3 इंचावर निशाण मारून घेतलं आहे. त्यानंतर एक इथे आपल्याला इथे 3 इंचावर अजून एक निशाण मारून घ्यायचे आहे. तसंच इथे अर्धा इंच एक निशाण मारायचे आणि हा असा आपल्याला क्रॉस इथे जोडून घ्यायचा आहे. हे बघा, असा जोडून घेतला की नंतर आपल्याला आता कटोरीचा शेप द्यायचा आहे. तर कटोरी गळ्यापासून आपल्याला 5 इंचावर एक निशाण मारायचं आहे. हे बघा, असं 5 इंचावर वरतून 5 इंचावर एक निशाण मारायचं आहे. दुसरा आतल्या मुंड्यापासून 2.5 इंचावर एक निशाण घ्यायचं आहे आतल्या मुंड्यापासून, आणि छातीचा 5.5 इंचाची ही आपली 32ला 5.5 इंचाची कटोरी बसते. हे बघा, 2 निशाण असे मारून घ्यायचे आहे. हे बघा, मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते. हे बघा, आता हे जे 3 निशाण दिसत आहेत 1 2 3 हे आपल्याला तिन्ही जोडून घ्यायचे आहेत. हे बघा, एकदम मस्त असा गोल आकार द्यायचा आहे आपल्याला याला. हे बघा, खूप सुंदर असा गोल आकार आलेला आहे आणि आता आपण याला कापून घेऊया. हे बघा, आणि गळ्याच्याही बाजूला असा आपल्याला गोल आकार देऊन याला आपण कापून घेणार आहोत. हे बघा, कापून घेऊया आता आपण याला कैचीने. हे बघा, एकदम व्यवस्थित कापून घ्या. प्रत्येकाची शिलाईची पद्धत वेगळी असते. हे एकदम सुरुवातीला म्हणजे तुम्ही अगदी स्टार्टिंग जरी शिकत असाल तरी तुम्ही ह्या पद्धतीने ब्लाऊज कापून तुम्ही करू शकता. हे बघा, आता आपण इथूनही कापून घेणार. अर्धा 1 इंच आपण याच्यात ॲड करून घेतलेला आहे क्रॉसपट्टीसाठी. कसं असतं, आपण जेवढं जास्त सुरुवातीलाच किचकट करणार तर आपल्याला ते शिकण्या अगोदरच आपल्याला नकोसं होतं. त्यामुळे सुरुवात तुम्ही बेसिकपासून करा, साध्या पद्धतीने करा, मग जेणेकरून तुम्हाला अजून आवड झाली की तुम्ही याच्यातही वेगवेगळे प्रकार असतात, तुम्ही शिकू शकता. हे बघा, आता आपण याला मुंड्याचा आतला गोल आकार आहे ना तिथपासून याला कापून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने याला कापून घेऊया. हे बघा, सरळ असं याला कापून घ्यायचं आहे. 1.5 इंच आपण शोल्डर पण उतरवलं, जेणेकरून गळा मोठा असला ना तरी खाली आपला ब्लाऊज खाली सरकत नाही खांद्यावरून. हे बघा, असा याला आपण आता शेप देऊन घेऊया. हे बघा, आता याला आपण कापलं आहे. हा झाला आपला योगचा भाग. तशी आपली खालची ही क्रॉसपट्टी पण झालेली आहे आणि आता हा आपला मागचा भाग आहे. याचा गळा मी तुम्हाला कापून दाखवते. हे बघा, याचा मागचा गळा आपण कापून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने याला आपण गोल कापून घेऊया. कुणाला चौकोनी हवा असेल तर डायरेक्ट तसाच चौकोन करायचा, पंचकोनी करू शकता, मटका गळा करू शकता. हवा तो शेप आपण इथे याला देऊ शकतो. हे बघा, 1.5 इंच आपण याला खालून असं क्रॉस करून घेऊया, जेणेकरून शोल्डर उतरत नाही. मग याला आपण बाजूला ठेवूया. आता आपण वाढवूया कटोरी. हे बघा, तिन्ही पार्ट आपले असे काढून झालेले आहेत. हे बघा, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. आता आपण वाढवूया ब्लाऊजची कटोरी. हे बघा, हे जो कपडा आहे तो पेपर आहे तो घ्यायचा आणि आहे तशी ही कटोरी आपल्याला परत जशीच्या तशी छापून घ्यायची आहे स्टार्टिंगला. हे बघा, आहे तशी ना, जसा आकार आहे तसंच त्याला आपण छापून घेऊया. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही व्हिडिओ 1दा ते 2दा बघितली तरी तुम्ही 32 इंचाची ब्लाऊजचं कटिंग एकदम सहज करू शकता. हे बघा, आहे तसं आपण करून घेऊया.
तसेच माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या डिझाईनही आहेत अपलोड, तुम्ही त्या नक्की चेक करा. तुम्हाला काही शंका असेल तर त्या तुम्ही मला सांगू शकता. हे बघा, आता कटोरीच्या ह्या बाजूला आपल्याला 1.5 इंचाने आपल्याला कटोरी वाढवायची आहे. जर खूप मोठी साईज असली तर आपण 1.25 वाढवतो, पण 32 इंचाला 1.5 इंच पुरेशा आहे. हे बघा, 1.5 इंच टक्ससाठी आपण इथे वाढवून घेणार आहोत. नंतर ह्या दोघांचा जो मध्य आहे म्हणजे मध्यभाग काढायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे याचा मध्यभाग काढायचा. हे बघा, याचा मध्य काढायचा, तिथे निशाण मारायचे आणि तिथपासूनही खालच्या बाजूला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं. हे बघा, अशी 1.5 इंचाची मार्जिन करायची. इथे आपण 1/2 इंचाने वाढवणार आहोत, कारण की बटनपट्टी आणि काचपट्टीसाठी आपल्याला 1/2 इंच पुरेसे आहे. हे बघा, आणि हे आपण जे पॉईंट काढलेले आहेत, जे आपण एक्स्ट्रा वाढवलेले आहेत, ते आपण सगळे जोडून घेऊया. वरच्या टोकालाही आपल्याला 1/2 इंचच वाढवायचे आहे, तिथेही जास्त वाढवायची गरज नाही. फक्त साईडला आणि खालच्या बाजूलाच आपल्याला वाढवायचं असतं. हे बघा, तिन्ही कोपरे जे आपण कटोरीचे वाढवलेले आहेत ते आपण ते निशाण जोडून घेऊया. हे बघा, अशा हळूहळू पद्धतीने त्याला थोडं लहानातलं हळूहळू मोठं मोठं करत त्याला आकार, गोल आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे. आता आपण हिला कापून घेऊया. हे बघा, याला आता आपण कापून घेऊया. हे बघा, अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. हे बघा, आता आपण याला असं कापून घेऊया. कापताना व्यवस्थित कापायचे आहे, जेणेकरून मागे पुढे होऊ नये, नाहीतर मग एक बाजू लहान आणि एक बाजू मोठी होऊ शकते. म्हणून आहे तसंच व्यवस्थित दोन्ही कटोऱ्या सेम झाल्या पाहिजेत, सारख्या कापायच्या आहेत. हे बघा, आता आपण याला कापून घेऊया निशाणद्वारे. अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे, पण तरीही तुम्हाला काही शंका वाटली किंवा मी समजवलं आहे यातलं तुम्हाला जर काही समजलं नाही किंवा माझं काही तुम्हाला चुकलं असेल तर तुम्ही मला नक्की सांगू शकता. माझ्या बोलण्यात माझा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे माझ्या बोलण्यात मी थोडी अडकते, त्यामुळे मला माफी असावी, पण नक्की सुधार होईल. तुमच्या सपोर्टची गरज आहे. हे बघा, कटोरी असं मध्य करायचा, त्याच्याने 1.5 इंच आपण याला इथे मार्जिन जी घेतलेली होती तेवढाच आपण इथे याला टक्स मारणार आहोत. हे बघा, 1.5 इंच इथे घ्यायचं आणि 2.5 इंचाचा वरती टक्स मारायचा आहे. हे बघा, आणि ह्या दोघांना आता आपण अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची या दोघांना. पण आता हे मी पेपरावर आहे, मग मी तुम्हाला दाखवते की कटोरीचा टोक कशा पद्धतीने ती एकदम फुगीर आणि गोल येते. हे बघा, हिला मी तुम्हाला सरळ करून दाखवते. हे बघा, एकदम उठीवदार अशी ही कटोरी तयार झालेली आहे आपली. हे बघा, एकदम उठावदार कटोरी तयार झालेली आहे. हे बघा, आता ह्याचा साईडला आपण असं ठेवणार आहे. हा साईडचा भाग आहे. ही थोडीशी तुम्हाला इथे मोठी वाटते, पण जेव्हा आपण तिला शिवतो तेव्हा ती एकदम प्रॉपर त्याला इथे ती गोल होत असते, कारण की प्रॉपर गोल बसते ती. आता तुम्हाला थोडी मोठी दिसते, पण शिवताना एकदम प्रॉपर गोल येते. हे बघा, हा त्याचा खालचा क्रॉसचा भाग झालेला आहे आणि हा साईडला जो ठेवला आहे तो मागचा भाग. मी याच्यात तुम्हाला स्लीव नाही कट करून दाखवले, कारण की स्लीव कट केलं तर व्हिडिओ अजून लांब होईल. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की स्लीव कटिंग करून दाखवेल, तसेच बाकीच्याही चेस्टच्या मापांनुसार ब्लाऊज कटिंग करून दाखवेल. हे बघा, पूर्ण आपली अशी ही तयार झालेलं आहे, फक्त स्लीव राहिलेले आहेत. व्हिडिओ